गाई तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थांबा बनायला लागले बापा भाजी तू म्हणली होती ना मेथीची भाजी मला आवडती म्हणून. हॅलो गाईज. अरे वा, तू आता चालू करून ठेवलेले काय सगळं. हा वा, व्हेरी नाईस. चालू करून ठेवले मी. तू म्हणली होती भाजी मला आवडती का. पालकाची भाजी आणली. पालकाच्या भाजीचे भजे खाऊ वाटू लागले मला. तुला काय काय खाऊ वाटतंय तू. सगळंच खाऊ वाटतंय मला. मी आज भयाला म्हणलं होतं मला भाजी तू म्हणली तर मी घेऊन आलो. मेथीच्या भाजीचे भजे चांगले होते पण भया खात नाही. मेथीच्या भाजीचे भजी मजा येते का काय. लय मजा येते. तुम्ही आणत नव्हते का त्या मेथ्याचे बारीक बारीक पानायचे भजे. ते गुजराती लोक बनवते तसे मस्त. मी चांगलं बनवत नाही काय. मी पण उद्या कसे पालक भजे बनवून खाणार. आता तुझ्या सांगत मला खरं बोलायचं की आता मी उडदाच्या डाळीचे कुटके करायला लागले. खबर कर मग. हो आता करायला लागली काय. हो ना. हो. मेथीची भाजी तर तर आवडते. काही वयसून चालू केला होता व्हिडिओ, तरी मला माहित नव्हतं. पण आता तिने मला सांगितलं की म्हणे मी चालू करून ठेवले. आणि ती मला म्हणायला लागली की आता मी कुटके बनवते उडदाच्या डाळीत, कारण की मला लय आवडते हा. उडदाच्या डाळीतले कुटके. तुम्हाला जास्त आवडते. मला मजा येते खायला. है ना. पुन्हा मेथीची भाजी आणली, तोंडी लावायला लयच मजा येते. नाही म्हणून किती भाजी आणली आहे. काल म्हणलं मेथीची भाजी आणणार, आज पालक भाजी पण घेऊन आले. चला आता मी बनवते कुटके. ते खायचीच म्हणल्यावर मग जास्तच खायची. मग काय आहे ते जरशी खायची हे करायचं ते मजा नाही येत आपल्याला. लिंबू खराब झाले काय काम माहिती. बस का काय माहिती. आता तेवढं कशाला कापायला लागले मग. मग एवढं खराब काढून टाकते मी. मार लागली. आणि तुम्हाला काटा खायचा का मेथीची भाजी. व जे दिलं ते खा. तुम्हाला लिंबू आवडते ना म्हणून मग एवढं काढून टाकते. तर काय आता वैसून मला कुटके करायला लागली उडदाच्या डाळीतले. कारण मी कुटके फक्त उडदाच्या डाळीतलेच खातो. आधीच मी करून ठेवलं होतं सगळं तयार. फोडणी द्यायची डाळीला. तुम्हाला नसतो टाईम म्हणजे मग उकळी आली तर मग टाकायचे कुटके. सगळं आधी तयारी करून ठेवली होती. डाळ गिळ करून ठेवली, डाळ शिजवून ठेवली. आता कुठे टाकायचं काम आहे आधन आलं तर. अरे वा, काही हुशार आहे. तुम्हाला टाईम नसतोय ना त्याच्यामुळं ते कुटके मोडून ठेवले. आता मी काय आता वैसू कुटके बनवायला लागली मस्त. मेथीची भाजी सोबत कुटके द्यायला मजा येते. आणि लिंबू पाहिजे त्याला कुटक्यावर. आता तुमच्या इकडे काय म्हणते ते नाही माहित आम्हाला, पण आमच्या इकडे कुटके कुटके म्हणते त्याला मस्त लगे उडदाच्या डाळीत बनवते लगे फसला लसणाची फोडणी देऊन लय मजा येते खायची. कांदा गिंदा टाकून कांदा गिंदा टाकून मस्त लगे फसला. हिरवी मिरची संबार सगळं घेते याच्यात. भैया जेवला. भैयानं मॅगी मॅगी खाल्ली काय तुम्ही. मॅगी कमी खाता ना बापा. हो लय दिवस झाले आम्ही मॅगी खाल्ली नव्हती. मग आज लय मजा आली. आता तुम्हाला कुठची आवडते तर आम्ही म्हणतो का तुम्हाला काही ज्याची त्याला पसंत. तुम्हाला नाही आवडत मॅगी. भरलं आमचं पोट. 2 पाकिट आणले होते आम्ही. मस्त कांदा गिंदा टाकून बनवत असतो आम्ही लगे. एकदा तुम्हाला एक घाट चांगला होती म्हणजे मस्त तर लागते, पण तुम्हाला आवडत नाही ना म्हणून तुम्हाला
गावाकडे खाल्ली होती ना. हा गावात. वटाणे गिटाणे टाकून नाही भारी लागते रे मी आई. कोणी वाटाणे तर मन नाही कोणी माझं. तुम्हाला नाही येत पण आम्हाला येते. काय बरं, तू केवढी आणली होती भाजी तू म्हणे? इतकी भाजी केवढी आणली होती? 15ची आणली. इतकी हो, आता भाजी सस्ती झाली इकडं नाही तर बापाने 22 रुपये. एवढी केवढी आणली? तुम्ही केवढीची आणली? 10 रुपयाची. मी 15ची. 20 रुपयाच्या दोन जोडी. मग कधी आणली? मला कारखान्यात 70 मग तुम्हाला नाही म्हणलं मग कारखान्यातूनच आणून जा. मला ध्यान नव्हतं राहिलं, डबल घेऊ वापस गेलो. तुम्हाला आवडती नाही भाजी? मला लय आवडती मेथीची भाजी. कालच्या भाजीत तेल जास्त झालं, तुम्हाला काय मजा नव्हती येऊ लागली तेलामुळे. जास्त तेल आवडत. तेलाच्या भाज्या तुम्हाला आवडत नाहीत ना, मला आवडतात तेलाच्या भाज्या. आता निसून ठेवा लागल, संध्याकाळी बनवणं लागल. आता हानसूला आणलं भाजी बनवणं लागल. काय नाही हो बापा, निसून धुवून देते जाळीच्या. अशी देणार आहे का मी मातीची भाजी तुम्हाला? वावरातली भाजी आहे ना. वा रे वा, तुमचं काम अशी देणार आहे का मी तुम्हाला? त्या जाळीत धुवून लावून देते ना, निसून घेते आणि तुम्हाला जेवढी काय आखी देऊ का? तुला वाटत नाही तुला डेअरिंग करते म्हणून मला? मला तर वाटतं डेअरिंग करते. डेअरिंग नाही, तुम्ही जीव नाही लावत आम्हाला. आम्हाला ती सवय आहे तुमच्या संग मदत करायची. मदत समजते तू? हा, मला नाही वाटत तुला मदत समजते. समजतील मी काय करते तुम्हाला. आता जर मदत केली तर तुला समजणार नाही. करा मजा. काय मदत करायची? पा किती घ्यायची, हा? किती घ्यायची? धुवून घेते बदल का हो ना, बदल ना किती खाणार. धुवून घेते न तिला. आता मस्त निसून ते मला आवडती. भाजीपालाच आवडतोय आपल्याला. मुगाच्या डाळीत करतो मग. मुगाच्या डाळीत करू खरंच. मग मेथीची भाजी मुगाच्या डाळीतच मजा येते खायची असते. आता मस्त तुमचे कुटके शिजायला लागले, तुम्हाला जास्त मजा येईल. थोडासा कांदा देते. कांदा खाता ना? हा, कांदा आहे, लिंबू आहे, मजा येते मग जेवायची. थोडं थांबून घेते मेथीची भाजी. आज थंडी नव्हती आपल्या इकडं. नाही नाही नाही, आज कमी होतं. हो, कमी होती थंडी. माग तुमचे हा बाळा आले पण थंडी कमी लागते ना. नाहीतर म्हणजे काय? आज नाही तुमचं डोकं दुखणार. आता पाणी बदललं होतं, ते पाण्याला आला नव्हता म्हणून तुमचं डोकं दुखू लागलं. पाण्यामुळे डोकं दुखू लागलं काय काम. कारखान्यात फिल्टर पाणी घरी, मग तरी पण मी गरम केलं पाणी. हा, गरम केलं हरसू म्हणे मी ताणच जायला. आज काय म्हणतात? आज लय म्हणजे मग आला शाळेतून. मी म्हणलं भैया आज पण पाणी आले, दादा आले नाही म्हणलं गावाहून. मग असं सांगितलं मी त्याला. ते म्हणे खोटं नको बोलू मम्मी, मी पाणी गेले तर लय मजा आली फिल्टर पाणी असं म्हणलं. हा, खोटं नको बोलू म्हणे मम्मी, त्याला लयच मजा आली. मग होत नाही त्याला पाण्याशिवाय. शाळेतून मेसेज आलाय देऊ दे. काय जाणार आहे बाकी? शाळा तर्फे नेऊ राहिले चौपाटी. है ना? त्यामुळे मेसेज आला होता ना की पप्पाला सांग म्हणे मला नाश्ता पाणी करायला पैसे. म्हणलं हो सांग. हा. चालूच राहते तुमच्याकडून पैसे घेऊन. आता मी आणते भाजी धुवून. आण ना मग. काहीच घेऊ धुवून. किंवा मग जाऊ द्या, कशाला प्यायचं पाणी मिळवायचं नंतर नाही तिथून आण ना मग. नळाखाली आणते. हा. तू असं मान नको धरतो म्हणून एखाद्याची मूळ घेतलं ताकद आहे. लय ताकद आहे तुम्ही बापा. तुम्ही वाळले पण तुमच्यात लय ताकद आहे. काय बात आहे? मायाहून जास्त. आणि बोलतो तुला जास्त ताकद आहे होय. नाही. आम्हाला पाहायला कळलं तर दम येतोय. वजन उचललं तर तुम्ही उचलू देत नाही मला वजन. तुम्ही लय कमी भाजी मिसायला लावली. मग ते उभं झाले. कांदा आहे ना, हो. कांदा आणि भाजी आहे सगळं.
एकच तास आहे. है का नाही? किती टाइम लागतो सुट्ट्याला? झाला आता शिजून पा दिली तुम्हाला तशी भाजी. तुम्हाला वाटलं धूत नाही का मग? उडायला लागली डायरेक्ट म्हणून म्हणलं की मग गुळडाळी भाजी कशी असती खुडूनच धुवा लागते ना. तर बाय गाईज, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, हसत राहा, दुसऱ्याला बी हसवत राहा. टेन्शन नका घेऊ, कारण की जिंदगी एकदा आली डबल डबल येणार नाही, म्हणून कोणाला टेन्शन द्यायचं नाही, घ्यायचं नाही. बाय, भेटू आता दुसऱ्या व्हिडिओ.